अस्थायी समितीमध्ये कुठले महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याविषयी काय सांगा? आज स्थायी समितीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गणेशाचं आगमन होणार आहे. गणेश चतुर्थी हा सगळ्या भाविकांच्या दृष्टीने अतिशय मंगलमय असा सण असतो. पण त्याच वेळेला मुंबई शहरातलं पर्यावरण राखलं जावं, विसर्जनाच्या वेळेला सुद्धा त्या मूर्तींचं व्यवस्थित विसर्जन व्हावं, त्याच्यासाठी शाडूच्या मूर्त्या व्हाव्यात आणि त्या शाडूच्या मूर्तीसाठी मुंबई महानगरपालिकेने माती पुरवायची, अशा प्रकारचा एक अतिशय चांगला निर्णय हा आज स्थायी समितीच्या वतीने घेण्यात आला. दुसरं आपल्याला ठाऊक आहे की मुंबई शहरातले जे पर्यावरणीय बदल आहेत, म्हणजे अनेक वेळा ही टीका केली जाते की मुंबई शहरातलं हवामान हे खराब स्थितीकडे चाललंय का. मला हे सांगताना आनंद वाटतो की मुंबई शहरातला हवामान हे चांगलं राहावं याच्यासाठी महाबळ एन्व्हायरो या संस्थेमार्फत त्याची तपासणी आणि त्याची इतर कामं हे करण्यासाठी सुद्धा एका संस्थेची नेमणूक झालेली आहे. त्याचबरोबर आज मंडयांचा विषय हा मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती चर्चेला आला आणि त्यावेळेला सगळ्या सदस्यांनी ही भावना व्यक्त केली की मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात असलेल्या मंडया ह्या सुस्थितीत नाहीत, किंबहुना त्या ठिकाणी जाताना मंडयामध्ये येणाऱ्या मुंबईकर नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. मग ह्या मंडयांचं पुन्हा एकदा चांगलं पुनर्बांधकाम, याचं कारण मुंबई महानगरपालिकेला फ्री FSI मिळतो. मग हा फ्री FSI मिळून चांगल्या मंडया बांधता येतील का, की ज्या ठिकाणी नागरिकांना सुद्धा अतिशय दिलासादायक वातावरण मिळेल. त्याचबरोबर फ्री FSI बांधून त्या ठिकाणी जर बहुमजली इमारती उभ्या केल्या, त्या ठिकाणी शीतगृह ठेवलं आणि त्याचबरोबर पार्किंगसाठी जागा दिल्या, तर या मुंबई शहरातल्या वाहतूक कोंडीला सुद्धा दूर करण्यासाठी मदत होईल. आज पार्किंगची समस्या ही मुंबई नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि मग असंही ठरलं की स्थायी समितीने मुंबई शहरातल्या अनेक मंडया ज्या आहेत, जशी सिटी लाईट आहे, गांधी मार्केट आहे, उदाहरणादाखल अशा सगळ्या मंडयांची पाहणी करायची आणि त्या दर्जेदार पद्धतीत कशा मुंबईकरांना देता येतील अशा प्रकारचा विचार हा महानगरपालिकेमार्फत स्थायी समितीमार्फत केला जाईल, अशा प्रकारची चर्चा झाली. आणि प्रशासनाला स्थायी समितीने हे निर्देश दिले की या सगळ्या मंडयांसाठीचं हे धोरण हे तयार करा, जेणेकरून एक साफसुथऱ्या मंडया या मुंबईकरांना मिळतील, अशा प्रकारचं एक धोरण आणण्यासाठीची आज चर्चा झाली. त्याचबरोबर आणखीन एक विषय असा होता की या शहरामध्ये जे बिल्डिंगचं डिमोलिशन होतं, हे विकासक अनेक ठिकाणी डिमोलिशन करतात आणि हा सगळा राडारोडा हा मुंबई शहरातल्या रस्त्यांवर टाकला जातो. अनेक वेळा या विषयावर स्थायी समितीमध्ये चर्चा झाली होती. या विषयावर कारवाई करण्याचे संकेत सुद्धा दिले गेले होते. पण केवळ कारवाई करून भागणार आहे का, तर नाही. त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत आणि मग तशा प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी CND जे कन्स्ट्रक्शन डिमोलेशन आहे त्याची विल्हेवाट लावण्याकरता दिल्लीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मलबा पोर्टल जसं आहे तसं मुंबई मलबा पोर्टल अशा प्रकारची एक संस्था त्याची नेमणूक करावी आणि ह्या ठिकाणचा सगळा जो राडारोडा आहे तो त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जावी. याचं कारण दुसरंही असं आहे की हा मलबा किंवा ही भरणी ही काही ठिकाणी टाकली जाते आणि त्याच्यावर अनधिकृत बांधकामं उभी राहतात, हे सुद्धा निदर्शनास आलेलं आहे. तर त्याच्यामुळे स्थायी समितीने आज हा निर्णय घेतलेला आहे की या संस्थेची नेमणूक करून याची व्यवस्थित विल्हेवाट लावायची, जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही आणि त्या भरावावर अनधिकृत बांधकामं होणार नाहीत, याची सुद्धा दक्षता घेतली जाईल. आज स्थायी समितीने अनेक महत्त्वाचे निर्णय हे आजच्या स्थायी समितीमध्ये घेतलेले आहेत. धन्यवाद.